दहशतवादी तहव्वूर राणाचं भारताकडे हस्तांतरण आणखी जवळ। अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टानेही तहव्वूर राणाची याचिका फेटाळली। प्रकृती चांगली नाही आणि भारताच्या तुरुंगात जाच होण्याचं कारण अमान्य। महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना भारतरत्न पुरस्कार द्या। सुधीर मुनगंटीवारांनी 100 आमदारांच्या सह्यांचं तयार केलं पत्र आज पत्र सरकारला देणार। अशोक चव्हाणांचे मेहुणे भास्करराव पाटील खतगावकर अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये। आमदार प्रताप पाटील चिखलीकरांनी केलं राष्ट्रवादीत स्वागत। तुरुंगातून बाहेर आल्यावरही महेश मोतेवारचे कारनामे सुरूच। जादा परताव्याचं आमिष दाखवून लोकांकडून पैसे गोळा करत असल्याचा व्हिडिओ माझाच्या हाती। साथीदारांच्या नावे दौलत प्राईड नावाची कंपनी स्थापन। आमदार धसांचा मारकुटा कार्यकर्ता सतीश भोसलेचे अनेक कारनामे उघड। मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल। गुन्हा दाखल होऊनही अजून अटक का नाही सवाल उपस्थित। एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय अजय अशर यांना मित्र संस्थेच्या नियमित मंडळावरनं हटवलं। फडणवीसांचा एकनाथ शिंदेंना आणखीन एक धक्का। 3 उपाध्यक्षांची केली नियुक्ती। राज्यपालांच्या अभिभाषणावर आज मुख्यमंत्र्यांचं उत्तर, तर लाडकी बहीण योजनेवरील विरोधकांच्या प्रस्तावावरही आज चर्चा। आज सादर होणार राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल। लाडकी बहीण योजना आणि इतर योजनांसाठी केलेल्या खर्चानंतर राज्याची आर्थिक स्थिती कशी याची उत्सुकता। $31,000 कोटींच्या थकीत कर्जाने बँका अडचणीत। खरीपासाठी कर्ज मिळणार की नाही शेतकऱ्यांसमोर प्रश्न। धोरणात्मक निर्णय न घेतल्यास शेतकऱ्यांवर पुन्हा सावकाराच्या दारी जाण्याची वेळ ओढवणार। चौदा वर्षाच्या मुलीची छेड काढल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या कुटुंबाला बेदम मारहाण। छत्रपती संभाजीनगरमधली धक्कादायक घटना। आरोपींना बेड्या। L&T कंपनी महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीची सुट्टी देणार। महिला दिनापूर्वी अध्यक्ष सुब्रमण्यम यांची मोठी घोषणा। कंपनीतल्या 5400हून अधिक महिला कर्मचाऱ्यांना लाभ। बातम्यांच्या विश्वातला सगळ्यात मोठा मंच, अचूक, थेट आणि निष्पक्ष बातम्यांच्या त्याच जगात पुन्हा येतोय आणि घेऊन येतोय चर्चा जनहिताची। नमस्कार, मी प्रसन्न जोशी। आता भेटूया 0 आवर मध्ये सोमवार ते शुक्रवार रात्री 7:56 फक्त एबीपी माझावर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।